नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ते असू द्यावे दिवसराती नये का कुळती कोणायो हरिभक्ती पाय विठोबाचे चित्ते असू द्यावे दिवसराती तुका मने साई करील कृपेची विठाई पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवसराती प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तोरणी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी आता दया फुले सौभाग्निया फुले वरी बैसवो पावले श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रनेत येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुभटा समचरण सरोजम सांद्र निलाभदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंड्य नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी अरण्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी रेडा बोलविना श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई मागुलीला मुक्ताबाई नमो Thank you.
समाधिराज वयाग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मय्यन्नपारन्ते परमविदुषो युद्धसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः जिति ज्ञानविज्ञान संजीव होते जिथे योग विद्येश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेदधारे तुझ्या शुद्ध शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई
नाही वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ते असू द्यावे दिवसराती. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याची शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा 4 चरणाचा एका साधकाला उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल मला असं वाटतं एक दिनी होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव कुठल्या निमित्ताने हे माझ्या समोर बसलेल्या सगळ्याच मंडळींना ज्ञात आहे. त्या संदर्भामध्ये समोर बसलेल्यांपैकी कोणीही अनभिज्ञ नाही, तरी वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून थोडासा स्पर्श करून पुढे जातो. आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये ग्राम बंगरी गावामध्ये भिंगारी गावामध्ये या गावामध्ये रहिवासी असलेले तुमच्याकडच्या गावांची नावं सुद्धा नकाशाच घरी खावं लागेल. नाशिक जिल्ह्यात छोटे छोटे गाव आहेत, पण मोठ्या मनाची माणसं छोट्या गावात राहतात. आणि असं या ग्रामामधलं एक महत्वाचं आणि महाराष्ट्र नेतृत्व वैकुंठवासी प्रातस्मरणीय विश्वनाथजी बाबा गाडे, विश्वनाथजी सदाशिव गाडे यांनी इहलोकाची यात्रा संपून 1 वर्ष होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या सोखीयांनी, त्यांच्या आप्तजांनी, त्यांच्या सुपुत्रांनी, त्यांच्या बंधुद्वयांनी नवे संपूर्ण गाडे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा भक्ती महोत्सव या ठिकाणी होत आहे. आणि या भक्ती महोत्सवामध्ये आहुती टाकण्याचं भाग्य माझ्या सारख्या मुक्ताई फडावरच्या एका सामान्य सेवकाला मिळालेले. मी बॅनरवरती वाचत होतो मठाधिपती. मी कोणी मठाधिपती नाही,
मी त्या संस्थांचा मठाधिपती नाही, एक मुक्ताबाईचा सामान्य सेवक आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब आहेत. संस्थेचे पालखी सोहळा प्रमुख संस्थेचे पुजारी गुरुवर माझे श्री गुरु हरणे बाबा आहेत आणि मी एक सामान्य सेवक त्या मंदिरचा आहे. आपण भली मोठी पदवी मठाधिपती देऊन टाकली हरकत नाही. आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. आदरणीय परमश्रद्धेय श्रीयुत शिवाजीराव विश्वनाथराव गाडे, केशवराव विश्वनाथराव गाडे हे दोन सुपुत्र, एक रुक्मिणीबाई, एक रखुमाबाई, एक अलकाबाई आणि एक मुक्ताबाई, या 4 मुली, कुणाल, निखिलजी आणि एक राहुल, अशी 3 नातू आणि संपूर्ण गाडे परिवाराच्या माध्यमातून माझ्याकडे ही कीर्तन सेवा या ठिकाणी आलेली आहे. कीर्तनासाठी उपस्थित गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, या नाशिक जिल्ह्यातलं, उत्तर महाराष्ट्राचं भजनातलं वैभव इथं उपस्थित आहे. ज्यांची पहिला आरंभ झाला, चाल झाली, आदरणीय हरिभक्त परायण गान कोकिळा आमचे रविदास बाबा जगदाळे आहेत. आदरणीय हरिभक्त परायण त्यांना साथ करायला प्रकाश महाराजजी माईकडे आहेत. गोड माणसं विशेषतः उभं आयुष्य पारमार्थिक क्षेत्राखाली झोपून देत आहे. एखाद्या वेळेला गळा गोड असेल, गात गोड असेल, पण प्रातस्मरणीय वैकुंठवासी भोले बाबा म्हणायचे 2 तासाचं कीर्तन ऐकून कोणाची तारीख घेऊ नये, 22 तासाचं जीवन कोण तारीख घेतली पाहिजे. 2 तासाचं कीर्तन द्या, तसे 1-2 साल कोण वाह करू नये. त्या चालीच्या पाठीमागची सेवा, उपासना, व्रत, वैकल्य, वारकरी निष्ठा, भजन निष्ठा याचा संयुक्तिकरित्या थोडासा अभ्यास जर केला तर मला असं वाटतं अशी रत्न आपल्याला निवडायला फार उशीर लागणार नाही. त्यांना साथ करायला आदरणीय डाव्या हाताला आमचे बंधू नितीन महाराज गोडसे आहेत. गोड हात आहे, इकडून दीपक महाराज आहेत. तसा जोड लवकर लागत नाही, पण आज लागलाय. पकवाजाचा, घोड्याचा, बैलाचा जोड लागत नाही, फार लागणं कठीण. एखाद्या वेळेला लागले तर तो फार काळ टिकेल याची काही गॅरंटी नसते. म्हणजे दोन्ही समजदार असावे लागतात. इकडून दीपक महाराजही तयार आहेत, इकडून नितीन महाराजही तयार आहेत. आपल्या गावाचं वैभव असणारे याच परिवाराचे आदरणीय श्याम महाराज आहेत. गावात कीर्तनकारच नाही, गावाचं भूषण आहे. आणि निदान आपल्या लोकांचा सन्मान आपण केला पाहिजे. आपण आपली माणसं मोठी करायची असतात, गावाचं भूषण आहे, ते वैभव आहे. वारकरी संप्रदायाची पताक आपल्या गावाचं नाव घेऊन महाराष्ट्रावर फडकवण्याचं काम कुठलाही कीर्तनकार करत असेल तर त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. उपस्थित सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रेमभावना समर्पित करतो. विनोभाऊ आहेत, त्यांचे सहकार्य तर सगळ्यांच्याच माहितीतनं संपर्कातनं रविदास महाराजांशी विनोभाऊंनी या गाडी परिवाराने संपर्क साधला आणि विश्वनाथ बाबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्याकडे ही सेवा दिलेली आहे. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्यावरती प्रेम करणारी सगळीच बाहेरहून सुद्धा मंडळी आलेली आहेत. त्या सगळ्यांबद्दल सुद्धा प्रेमभावना समर्पित करतो. हार्मोनी वादक बाबा आहे, आणखी महाराज मंडळी, सगळ्यांची नाव मला पाठ नाही, पण सगळ्यांबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे. आपल्याला मुक्ताबाईचा आशीर्वाद मिळो. या पवित्र नवरात्रीच्या, अर्थात काल घटस्थापना होऊन गेली, आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. शारदीय नवरात्राचा दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप महत्वाचा कालचा दिवस होऊन गेला. कुठला दिवस? घटस्थापना. प्रमाथीनाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा, अर्थात 1201 अश्विन शुद्ध प्रतिपदेला मुक्ताबाईंनी आपला अवतार कार्य संपन्न केलं. मुक्ताबाईचा जन्मदिवस आहे घटस्थापनेचा. आदिशक्तीचा अवतार घटस्थापनेला झाला आणि घटस्थापनेपासून आईसाहेबांच्या कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, या समाधी दिवसापर्यंत जी आईसाहेबांच्या जीवनातली कार्य होऊन गेली त्यामध्ये अध्यात्मात, वाङ्मयात, साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ संपदा निर्माण करण्याचं सगळं सौभाग्य जे तुम्हाला मनात लादलेलं आहे ते फक्त आईसाहेबांच्या कृपेमुळे आहे आणि तो हा कालचा पवित्र दिवस. अशा पवित्र नवरात्रामध्ये आपण सगळेजण उपासना करतोय. फार आनंद आहे महाराज का आपण सगळेजण त्या सेवेमध्ये व्रत आहोत. नवरात्रीचे बऱ्याच जणांना उपवास असतात. बऱ्याच म्हटल्यापेक्षा 99% लोक साधना करणारे उपवास करतात.
काहीतरी केलं पाहिजे, व्रत वैकल्य उपासना. आणि नवरात्री हे शक्ती मिळवण्याचे दिवस आहे. म्हणजे शक्तीचा संग्रह जर केला तर 9 दिवसात संग्रहित केलेली शक्ती आपल्याला अडचणीत उपयोगाला येते. तुम्ही 2-4 पावलं या नवरात्रामध्ये भगवती करता चाला, 2-4 सांजी थोडासा पोटाला चिमोरा द्या. हे केलेले कष्ट, शरीराला बसलेला थोडा ताण, शरीराला झालेली थोडीशी पीडा, जिभेचे थांबवलेले चोचले आपल्याला खूप काही देऊन जातात. अशा वेळेला प्रसाद देतात. जी माणसं वारीमध्ये पंढरीला महिनाभर चालतात त्यांना विचारायचं काय फल आहे, ते सांगतील 10 पावलं जरी माझ्या ज्ञानोबांकरता टाकली तरी संकट काळामध्ये 1000 पावलं माझा ज्ञानराजा माझ्याकरता टाकतो. हे वारकऱ्याच्या जीवनातल्या उपासनेचं फळ आहे आणि नवरात्रामध्ये त्याचं विशेष आहे. आज शैलपुत्री आणि दुसरा दिवस आहे ब्रह्मचरणीचा. म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघटिका, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. मग तिला कोणी भवानी म्हणतं, कोणी दुर्गा म्हणतं, कोणी शिवाई म्हणतं, अनेक नाव आहेत. कोणी कृष्णही म्हणतं. नवे नाथ महाराजांना जर विचारलं तर नाथ महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची रात्री हो, नाथ महाराजांनी तिला विषयीच्या रूपाने बघितलं. नवविधा भक्तीने आपण विविध तऱ्हेने त्या भगवतीची आराधना करण्याच्या दिवसामध्ये आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्याची संधी गाडे परिवाराला मिळते. भलं मोठं भाग्य. मुळात त्यांचे सुपुत्र अशा क्षेत्रात काम करत आहे, मला मनापासून आनंद वाटतो. ते पोलीस पाटील महासंघाचे अध्यक्ष आहेत. मी गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कोकणातले, पालघर जिल्ह्यातले, त्यांच्या सुद्धा वर्षी श्राद्धाला कीर्तन केलं. त्यावेळेला त्यांचा मुलगा सुद्धा पोलीस पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि त्यांचे उपक्रम बघितले महाराज. म्हणजे एखादी व्यक्ती ती त्या पदावर साजेशी शोधते. कोणाला कोणतं पद देऊ नये. माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी, देवाचं पद कोणाला देऊ शकतो आपण? एखादा म्हणेल मी देव झालो. अरे आई, वारकऱ्याला काहीतरी परंपरा आहे, काही नियम आहे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं उडवावा, पोलीस पाटील झाले म्हणून काय गाव खड्ड्यात नाही. त्या नियमात बांधलेला पोलीस पाटील असला पाहिजे ना. ते उडतच नाहीत, वारकरी आहे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं उडवावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय 12 दिवस राहावा, घरचा दिवा झाला म्हणून काय शिवंगावा, नित्य देव भेटला म्हणून काय जनासी लावावा. अरे देव सोयरा झाला म्हणून काय, नित्यदेव भेटला म्हणून काय जनासी लावावा, देव अंगी येतो म्हणून काय भलतेची बोलावे, नित्य राज देतो म्हणून काय मुक्तला बुडवावा, सुंदर स्त्री झाली म्हणून काय बळेची भोगावी. मागे पुढे होत आहे पण आठवतोय ते सांगतोय तुम्हाला. वडील रागे झाले म्हणून काय जीवेचे मारावे, नाही ना.
एका जनार्दन हरी हा मनी जीव खा हरे कृष्ण कुठलंही पद कोणाला देऊ नये. आता हल्लीच्या परिस्थितीमध्ये लोक काय उपमा देतील कोणाला. कीर्तनकाराला लोक अशी विशेषण लिहायला लागले की मला क्यू करावं वाटते त्या लोकांच्या बुद्धीची. शब्दज्ञानी, विद्या विनोद वैभव, विनोदाचार्य, काय पदवी आहे. त्या पदवीने आपली माती होते हे सुद्धा लावणाऱ्याला लावून घेणाऱ्याला कळत नाही. काय सांगावं मला. पदव्या असाव्यात नामसेवक, नाम उपासक, नामधारक, संत सेवक, संत अर्चक, संत पूजक. किती सुंदर पदवी आहेत. त्याही ज्याला शोभतील त्याला. असं नाही संत परंपरेमध्ये साधू सुद्धा कोणाला म्हणता येत नाही, देव सुद्धा कोणाला म्हणता येत नाही. मला शिड्या तांब्याची बाहुली केले, वाटेल ते नाव दिलं, वाटेल त्याला रंग लावला सिंदूर आणि वाटेल ते नाव दिलं. ही वारकऱ्यांची पद्धत नाही. मी नेहमी सांगतो लोक त्या सैलानीला घुमत चालले हो. सैलानी मी खरं पाहिलेली उदाहरणं सांगतो. मी मलकापूरच्या बस स्टँडवर एका बाईला मी 1000 ठिकाणी सांगितलं असेल. मी पाहिलेलं सांगतोय. वाटलं तुम्ही जाऊन पहा. हे जर खोटं असलं तुम्ही मला फोन लावा. चांगल्या चांगल्या घरातल्या बाया घुमत चालल्या सैलानी. मी एक बाई पाहिली की मलकापूरच्या बस स्टँडवर उतरली एसटी घेऊन लागली बा घुमायला. सैल्या सैल्या सैल्या. मी आमच्या गाडीत म्हटलं सैल्या काय म्हणे देव आहे तिथं. म्हटलं बाबा सैल्या सैल्या सैल्या. रोईचं स्पीड वाढलं. ती मूळ मध्ये आली एकदम. सैल्या सैल्या. तिचा नवरा मागे उभा तिला धरायला. त्याला वाटले खाली बिली पडी केस मोकळ सोडले पाहून ती घुमण्याचा वेगळा ताण होता. तो कंडक्टर थांबला घेतला त्यानं दरवाजा लावून. निघाली ती एसटी. ती एसटी धकल्यावरीच्या ध्यानात आला आपण तर सैल्या सैल्या करून गेलो पण आपल्या थैल्या गाडीत आहे. तिनं सैल्या दिलं सोडून मालकाला सांगू लागली अरे वैर्या घे ना थैल्या तुम्हाला गेल्या त्यासाठी सोंगडो पोटासाठी सोंगडो अहो पूर्ण जीवनामध्ये एकदा जरी सोंग केलं. एकदा मी जे वाक्य सांगतो हे मोठ्याच्या तोंडचं वाक्य आहे. आयुष्यात एकदा जरी सोंग केलं तरी आयुष्यभर आधी जेवढा परमार्थ केला त्याचं शून्य होतं. तुकोबारांचं प्रमाण आहे. महाराज बोलतात दोराच्या आधारे पर्वत
दोराच्या आधारे पर्वत चढला. इतके कष्ट केले काय नाही, एकदा सोंग घेतलं. पावलासाठी केला अपघात. पारमार्थामध्ये पापाचं थोडंही साहचर्य चालत नाही. भक्तीमध्ये नाही चालत. हेही चांगलं तेही चांगलं असं नाही चालत. आणि याच करता तुकोबा आजचा अभंग साधकाच्या जीवदशा संपूर्ण भगवान परमात्म्याच्या चरणावरती आरूढ व्हायचं असेल, त्या सुखावरती पोहोडायचं असेल तर तू काय केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन साधकाला करतात. बाबा रे नये वाटू मन, तुला तुझं पारमार्थिक जीवन उंचवायचंय ना माझा ऐक. प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगळी क्षेत्र आहेत. प्रपंचामध्ये जसं जगता येतं तसं परमार्थामध्ये जगून चालत नाही. आणि परमार्थामध्ये जसं जगावं लागतं तसं प्रपंचात जगून तो यशस्वीतेला नेता येत नाही. देह परत्वे भावना जरी बदलत असल्या तरी आजचा उपदेश या मानवी जीवनामध्ये साधनेला लागलेला साधकाकडे. सगळे उपदेश सगळ्यांकरता नाही. हा साधकाचा उपदेश आहे. हा जनावराला करू शकत नाही. कारण जी भावना जनावराच्या देहात ती मानवी देहात नाही. एक तुम्हाला जर सांगितलं तुम्ही कडुलिंबाचा पाला खा, किती खाचा? 2, 4, 5 पानं. पण तो जर एखादा जनावर पुढे टाकला तर गंजी खाऊन देईल महाराज तो. का? देह परत भावना बदलतात. तसं मानवी देह घेऊन सुद्धा भावनेमध्ये बदल आहे. प्रत्येकालाच वाटत नाही आपलं जीवन कळसाला जावं. प्रत्येकाला वाटत नाही या जीवनामध्ये काहीतरी चांगलं मिळावं. पण ज्यांना वाटतंय त्यांच्याकडचं तुकोबरे म्हटले माझं सांगणं आहे बाबा रे, प्रपंचासारखा परमार्थिक क्षेत्रामध्ये तू जीवन जगू नको. तू माझा ऐक. काय कर? नये वाटू मन. तू तुझ्या मनाचा प्रवास थांबव. प्रपंचामध्ये इच्छा नसली तरी मनाचा प्रवास करावाच लागतो. महाराज इच्छा नसू द्या, करावाच लागतो. काही गोष्टी आवडीच्या म्हणाव्याच लागतात, काही गोष्टी नावडीच्या म्हणाव्याच लागतात. आपल्याला आपली सासरवाडी आवडत नसली तरी बायको करता म्हणावंच लागतं की नेमकी खूप चांगलं आहे तुझं माहेर. माझं चार्जर लागतंय ना तुमच्या फोनला, म्हणावंच लागतंय की. आपल्याला नाही आवडत सासरवाडी, मुळात तिकडची लोकच आवडत नाहीच आवडत आपल्याला तिकडे. पण बायको म्हणते तुम्हाला नाही आवडत असेल हो, पण मला माझं माहेर आवडतं ना. तुम्ही माझ्याकरता तरी चला, इच्छा नसते जायची पण जावंच लागतं. याला प्रपंच म्हणतात. आणि पंढरीची वारी आल्यानंतर घरची लोक म्हणतात आता पेरणी झाली आहे, पावसाची वाट बघा, जरा पिकाची मशागत करा. पेरणी झाली, तुकोबांनी सांगितलं मडे झाकून या, करावी पेरणी. घरात पेरणी असतं तर ते झाकून ठेवून पेरणी आम्ही केली असती. वारी सुद्धा जवळ आम्ही पेरणी केली. पण मशागत करण्याच्या वेळेला पंढरीची वारी चुकली तरी चालेल असं कुठे उल्लेख नाहीये. त्यामुळे आता हे जमीन हे पीक तुमचं तुम्हाला लखला बसो बाबा. मला मात्र वारीला गेलो पाहिजे. संपदा सोळा नावडे वरून मनाला लागला सगळा पंढरीचा, जावे पंढरीची. काही एकादशी आषाढी, कधी आषाढी येते, कधी आषाढी येते, कधी आषाढी येते.
आता कधी कार्तिकीची एकादशी येते, कधी मला तो पांडुरंग परमात्मा पाहायला मिळतो. आता उघडलं म्हणे त्याचं मंदिर, मला जाऊ द्या, मला पाहू द्या. भरपूर लागते म्हणा. तो का म्हणायची आर्त ज्याची म्हणे आर्त हा भगवान परमात्म्याकडे लोक धावून 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 तुका म्हणे धावा आहे पंढरी दिसा. त्याला पाहण्याकरता तळमळ चालते हृदयामध्ये आणि ती चाललीच पाहिजे. हे सगळं सोडून तिकडे पंढरीला गेलंच पाहिजे. याला परमार्थ म्हणजे इच्छा नसली तरी सासरवाडीला जावं लागतं, याला प्रपंच म्हणतात. आणि सगळ्यांनी घरी थांबा असा आग्रह केला तरी पंढरीला गेलंच पाहिजे. याला तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, बोला ना थोडस मला बरं वाटेल. तरी पंढरीला गेलंच पाहिजे. याला काय म्हणतात, परमार्थ म्हणतात. त्या दोन्ही क्षेत्रामधलं दोन्ही ठिकाणचं जगणं, दोन्ही ठिकाणच्या जगण्यातला बदल हा फार वेगळा आहे आणि तो निश्चित साधकाने समजून घेतला पाहिजे. क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं याची अनेक उदाहरणं आहेत. पण मला असं वाटतं महाभारतातलं उदाहरण फार गोड आहे, सुंदर आहे. महाभारतामध्ये असं वर्णन आलंय, पांडव अज्ञातवासामध्ये होते आणि अज्ञातवासामध्ये असलेले पांडव जास्तीत जास्त भगवान परमात्म्याच्या भजनात होते. कारण सोबत भक्तनाथ अर्जुन होते. नामोस्मी यावते शक्ती पापरणे हरणे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. जगामध्ये जे पाप अजून जन्माला आले नाही की ते त्या पापाचं ओझमाच्या नाम साधनेला झालं. इतकं बलवान नामाचं महत्व व्यासांनी महाभारतामध्ये सांगितलं. त्याच महाभारतातलं हे चरित्र आहे. पांडव अज्ञातवासात आहे, त्यांनी गलदारण्यातून त्यांचा प्रवास चाललेला आहे. त्या पांडवांमध्ये भीमाला जरा छंद होता खाण्याचा. बऱ्याच लोकांना बरेच छंद येतात, भीमाला खाण्याचा होता. आजही भीमाचा छंद काही काही लोकांनी जसाच्या तसा जोपासला. ते काही माझ्या घरचं खात नाही, पण निदान हाताला हात द्यायच्या अगोदर ढेरीला ढेरीच लागते. काही लोक जेवणातही मरून आले ना. खरंच या बाबांची तब्येत बाबा, तुमचं काय वय बाबा? 70 वर्षाचं वय. आपल्या हरकाला लाजवतो महाराज. पण सूत्र एक आहे, वाक्य कळलं तर बघा. आता हल्ली पोट सुटण्याचे प्रमाण जास्त वाढायला लागले. पण का सुटताय ते? पोटाचा प्रश्न सुटला की पोट सुटायला लागतं. एक पोट सुटण्यास वाटत असेल तर पोटाचा प्रश्न सुटेल. तुकोबारांची भाषा आहे, पोटा पुरते काम, पोटा पुरते पोटापुरते काम परी अगत्य तो राम. द्रौपद काय पोटापुरतं काम असावं, पण अगत्य राम असावं. पोटाचा प्रश्न सुटला की पोट माणसाचं सुटायला लागतं. आपण भयंकर तब्येती वाढल्या काही काही लोकांच्या. आपल्याला विनंती माझी, अजून माझी वाढली नाही म्हणून सांगू शकतो मी, तब्येत सांभाळावं, मर्यादित असावं. म्हणतात सकाळचं जेवण राजकुमारासारखं, दुपारचं जेवण राजासारखं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे. या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आपण नको त्या सवयी लावून घेतो. जेवण झाल्यावर तंबाखू प्रमाण किती असावं, चुना किती प्रमाणित असावा याचं सूत्र आपण कधीच निवडू देतो. पण युक्त आहार विहार
नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु. आपण आपलं बोलणं थांबवतो, आपल्याला कधी असं वाटतं का आपलं बोलणं कमी असावं? चांगल्या सवयी लावण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. सहज आहे माणसाचं, सहज. आणि एकदा लागलेली सवय ती बदलत नाही, त्याला मूळ संस्कार म्हणतात, ते जात नाही. तसे आपण आपल्या देहाला पडिले वळण इंद्रिया सगळं दुखवर म्हटलं आता ते जाणार नाही. माझी मदत झाली अनावर वाट्या, अहो माझे वाणी मला चाब्यात राहिलेली, याला म्हणतात मूळ संस्कार, मूळ सवय. तशा आपल्याला काही घाण सवय लागली चुकीच्या, त्या बंद करायचं नाव जरी टाकलं शक्यच होत नाही. मला का होत नाही? मूळ स्वभाव बदलणं इतका साधा विषय नाहीये, इतकं साधगिरीत आहे का? एखाद्या भिकारणीला राजाने बायको केली, ती विसरत का आपण भिकारी नव्हतो, गावगाव फिरायचो, आपण केसरी तरी विकायचो, मणी तरी विकायचो, दाताचं दाटवून घ्या म्हणायचो, ती विसरणार आहे का? आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी, तिथे हिंडणे दिले. आधी होता ग्रामदोषी राज्यपद दिले त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जायना. आधी केला सतसंग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन रायना. मूळ स्वभाव जायना. सवय मूळ स्वभाव. प्रत्येकाचं वेगळं वेगळं उदाहरण सुद्धा देते, पण खरंच जात नाही. हा एका भिकारणीला राजाला बायको केली, पण तिला 2-3 गल्ले फिरल्याशिवाय जीवनच राहतो. राजा म्हटलं अगं तू जरा राणी सारखीच कशी भिकारणी सारखी काय झाली? मग ती राजा बाहेर गेला की 2-3 चक्कर मारायची. एकदा ती मागच्या गल्लीत गेली, तिथल्या बाया म्हटल्या काय माहिती तुझं भाग्य, तू राजाची बायको झाली, वा 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 काय तुझं नशीब. बैस पाणी पिते का? तिला पाणी घेतलं. आता मला तू राजाची बायको झाली, घे नाव. ती घ्यायला लागली. तिने नाव घेतलं, मी तुम्हाला नाव घेऊन दाखवलं. तिचं आहे. अहो त्या बाईने घेतलं असं सांगायचं मला. ती म्हणे चांदीचा हत्ती, त्याला सोन्याचे पाय, आणि राजाचं नाव घेते अर्धी भाकर वाढव माय. तिचा जन्म गेला तरी ते भिकारीनच नाही. सवय. चला भीमाला सवय होती माणूस खायचं काही दिसलं पळत सुटायचं. अज्ञातवासामध्ये असलेले पांडव भीमाच्या नजरेला एक जांभळाचं झाड दिसलं आणि भीम महाराज त्या फळाच्या दिशेनं पळत निघाले. चटकन जांभळाच्या झाडावरती चढले. खालून जमिनीवरून दिसलेलं जांभळाचं झाड, त्यावर दिसलेलं जांभूळ वरती जाऊन तोडलं, खाली आले. पण मनात विचार केला आपल्याला भाऊ आहे, आपल्याला बहीण आहे, आपल्याला बायको आहे, माफ करा आपल्याला भाऊ आहे, आपले बायको सोबत आहे अज्ञातवासामध्ये, मग त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. पुन्हा झाडाकडे वळून पाहिलं, फळं दिसत नव्हती. अरे एवढं मोठं झाड एकच फळ, असं कसं काय शक्य आहे? कोणाला तरी विचारलं पाहिजे, काही विशेष असलं पाहिजे, ते फळ आपण खाऊ नये बुवा. समोरच्याच वटवृक्षाखाली एक महान साधू तपश्चर्याला बसलेला होता. भीम महाराज त्या महात्म्याजवळ गेले, त्याला विचारता महाराज मी या झाडाचं फळ तोडलो, पण एकच फळ आहे, मला माझ्या भावंडांना फळ न्यावे वाटतंय, का फळ नाही त्या झाडाला?
त्या महान साधूचा शिष्य समोर बसलेला होता. तो शिष्य म्हणतो, भीमा लेका, तू ज्या जांभळाचं फळ तोडलं, अरे ते वांज झाड आहे, त्याला फळच येत नव्हती. मग या झाडाला फळ यावी म्हणून महात्मा तपश्चर्येला बसला. 12 वर्षाचा निराहार उपवास केला आणि प्रतिज्ञा केली, ज्या दिवशी या झाडाला फळ येईल त्याच दिवशी येणाऱ्या द्वादशीला मी त्या झाडाचं फळ खाऊन उपवासाचं पारण सोडेल. आता 12 वर्ष पूर्ण होत आहे आणि तू ते झाड, त्या झाडाचं फळ तोडलंय. आता एखादी गोष्ट तोडणं सोपी आहे, ती चिटकवणं, एखाद्याचा घटस्फोट येणं सोपं आहे, पण ज्याचं होतच नाही त्याचं जमवून देणं अवघड आहे महाराज. एका गावात एखाद्या माणसाला 2 मुली असू द्या आणि एखाद्याचा मोठा पोरगा लग्नावर असू द्या, त्या नवरदेवाचा बाप कोणालाही चांगला रामराम आहे, पण पोरीचा बाप जर गावात दिसला आणि आमचं आपलं जमू शकतं पण असं जर गणित त्याला अगोदर कळालं तर इतरांना हात दाखवताना तो एकच दाखवतो, पण पोरीचा बाप दिसला की 2 हात दाखवतो, रामराम. यानं रामराम करता बरोबर पोरीचा बाप म्हणतो, यंदा काही करायचं नाही. त्याला लक्षात येतं लगेच. ते तोडणं सोपं आहे, जोडणं आज फार अवघड झालं. मग ते कोणती गोष्ट असो, नातं तोडणं सोपं आहे. 10 दिवस माहेरी राहिलेली बायकोस घराकडे येताना 2 पोरं आपली सोबत नेलेली असतात, ती घेऊन येते फाटक्या तुटक्या कपड्या सहित. तिकडून सासरी येताना, आपल्या घरी येताना माहेरात तिनं जेवलेलं जेवण टिफिन मध्ये भरून आणते, डबा भरून आणते आणि दरवाजा वाजवते. स्वतःच्या भाड्यानं आई वडिलांकडून मिळालेल्या पैशात आपलं घर गाठलेली बायको 10-12 दिवस माहेरी राहते, दरवाजा वाजवते, व्याकुळ होती महाराज ती. माझा मालक उपवाशी असेल, त्यांना अमुक त्रास आहे, बाहेरचं जेवत नाही, झोप नसेल, अनेक विचार तिच्या मनात असतात, पोरांची आठवण येत असेल. दरवाजाची बेल वाजवते, मालक दारावर दरवाजा उघडायला येतो. 12 दिवस माहेरात राहिलेल्या बायकोकडे जर दरवाजा उघडणारा नवरा संशयग्रस्त नजरेने पाहत असेल तर मला असं वाटतं त्या घरात लाखो रुपये असू द्या, त्या पैशाचं सुख कधी पती पत्नीला उपभोगता येईल. 11 वाजेपर्यंत काम करणारा मुंबई सारख्या शहरातला मालक लोकलची ट्रेन पकडून घरी येत असेल आणि 11 वाजेला दारात उभ्या असलेल्या नवऱ्याकडे संशयाच्या नजरेनं जर बायको पाहत असेल तर त्या घरामध्ये वैभव, त्या घरामध्ये सुख, त्या घरामध्ये शांती, त्या घरामध्ये समाधान कधी नांदत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी, या संशयावनी थोर आणि पापनाही घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी असी, हा विनाश करणार आहे. संशयानं घराची घरं तोडली जात आहेत, तोडतायत, पण संशय निवृत्त करून एखाद्याचं घर जोडणं आज तितकं सोपं राहिलेलं. तशा न जोडण्या जाणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या तिकडे झाडाचं फळ वेगळं करणं सोपं आहे. जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर एखाद्या हरणीची आणि तिच्या छोट्या पाळसाची कुरंगिणीची ताटातूट करणं फार सोपं आहे. काय वाटते त्याला पकडायला घरी आणायला, पण हे त्याचीच माय आहे, पुन्हा आईची भेट मला घालून द्यायची आहे, हे काही सोपं नाही. तसं भीम महाराज म्हणतात, हो आता मी हे फळ तोडलंच आहे पण पश्चाताप झालाय ना, तुम्ही काहीतरी उपाय सांगा, काहीतरी पर्याय सांगा, हे फळ झालं चिटकवण्याच गेलं पाहिजे. तुमच्याकडे पुण्य आहे का, तुम्ही तपासा. तुमच्याकडे जर पुण्य असेल तर आपण तुमच्या पुण्याच्या ताकदीच्या बलावर ते फळ झाडाला चिटकवू शकतो. ठेवा जमिनीवर फळ. ऐका, जमिनीवर फळ ठेवलं, संकल्प सोडला महाराज, सगळं पुण्य मी दान करतो, फळ झाडाला चिटकलं पाहिजे, शुद्ध पुण्य होतं. मातेजीने पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्य म्हणजे नुसतं पुण्य नाही. काही लोक जगामध्ये पुण्याचं लेबल लावतात आणि विकताय पाप. पुण्याचं लेबल नाही, शुद्ध पुण्य. आणि त्या पुण्याची वाटचाल पांडवांच्या घरात होती. जिथं दुःख मागणारी माय मिळते महाराज. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, पांडवांबरोबर कुरुक्षेत्रावरती असणाऱ्या भगवान परमात्म्याला कुंती म्हणते, मला दुःख दे रे कृष्णा, विपत्ती दे, कष्ट दे, मला सुख देऊ नको.
दुख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई, जो दुख में सिमरन करे सुख काय कोई। जगाचा मालक त्यांच्या भेट काम करतो महाराज। अर्जुनाची घोडे धुतली अनंते, पांडवांच्या बाचे मिटायला गे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी सुदाम्याच्या पायाला गे, काय त्याचे निपांगे पांगलो, काय तुलाचे रे बोले सेवा केली भगवान परमात्म्याने। अनेक ओव्यानाथ महाराजांच्या सांगता येतील, अनेक प्रमाण सुद्धा सांगता येतील। पुण्य काय असेल महाराज त्यांच्याकडे? संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेला चांबूर सटकन वरती आला महाराज, दोन हात वरती आला। का म्हणे आणखी का वरती जात नाही? म्हणजे तुमचं पुण्य संपलं, आता पुण्य घ्यावं कोणाकडून? जर कोणाकडून पुण्य मागाल तर ते जांभळावरती जाईल, नाही तर ते तसं जाणार नाही। कोणी देईल का तुम्हाला पुण्य? अहो म्हणे आहेत ना देणार। कोण आहे? माझा भाऊ आहे। आताचा भाऊ मोटरसायकल देत नाही मोठ्या, ते पुण्य द्यायला तयार झाले, आयुष्यभराची कमाई। जे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले असतील गावात आणि खुशाल महा डोलत असतील कीर्तनात, त्यांनी आपला ऐका जरा, ही मस्ती, ही गुरमी, ही अभिलाषा, हे वैर सोडून द्या। 2 वर्षाच्या प्रदीर्घ महामारीनंतर सुद्धा आपल्याला इतरांचं वैर करावं वाटत असेल, किती वाऱ्या करा, किती कीर्तन ऐका, आपला उद्धार होणार नाही। मत्सराचा ठाव शरीर नसावा तो कोबरा म्हणतात, लाभेवी नजीवा दुःख देतो। अरे समाजाला आपला द्वेष करू द्या, आपण तुकोबर आणि अनुभवांची लेकरं आहोत, कोणाचा द्वेष नका करू। कोणाच्या द्वेषाने काय मिळणार आहे? द्वेषाने द्वेष वाढतो। एक मच्छर आदमी का जिना हराम कर देता है, तसं एक मत्सर माणसाला कायम स्वरूपी त्रास देत राहतो। दुसऱ्याची प्रगती त्याच्या डोळ्यात खुपते। जाच हो जाच, तुमच्या मुलीला, आता भगिनी ऐका जरा, तुमच्या मुलीला तिच्या सासू सासऱ्यांनी त्रास दिल्यावर तुम्हाला वाईट वाटतं, दुसऱ्याच्या मुलीला तुमच्या घरात नांदवायला आल्यानंतर तिला टाकून बोलायचा अधिकार कोणी दिला हो तुम्हाला? आपली कोणी समाजामध्ये निंदा केली तर आपल्याला वाईट वाटतं, दुसऱ्याची निंदा करण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला तुम्हाला? करून आपल्यासारखा विचार करा ना। आपण मात्र मत्सरा भरून पुरलोय महाराज। सख्खे भाऊ गावात बोलत नाही हो, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलताव एवढ्याला काय सांगा। ती माळकरी माणसं हिरभर जागेसाठी जन्मभर भांडतात। मोठ्या भावाला खाली टाकलं की लहान जातो, दादा काय दादा म्हणतो गड्या, ज्यावेळेस यायचं होतं त्यावेळेस तर आला नाही। चांगला भाऊ मिळणं, चांगली बहीण मिळणं, अजून बोलतो चांगली पत्नी मिळणं, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, हे जरी महाराजांचं म्हणणं असलं तरी आताच्या काळात कलियुगातली बदललेली लोकांची मानसिकता पाहिली की असं वाटतं चांगली बहीण, चांगला भाऊ, चांगली बायको मिळणं भाग्यच आहे। नाही, चांगली बहीण, चांगला भाऊ आपल्याला मिळालेला, आपण सांभाळत नाही त्यांना। जितका वेळ मोबाईल मध्ये देतो तितका जर भावाजवळ बसून बसवण्यात, गप्पा मारण्यात घालवला ना तर घरातलं वातावरण बिघडणार नाही।
सगळ्या भावांनी तुम्ही किती मोठे झाले, तुम्हाला नातू बंधू झाले तरी दररोज 10-15 मिनिट डोकं भाऊ बसा, चर्चा करा, प्रगती होईल. एकत्रित कुटुंबाची दिशा काही वेगळी असते. महिना 2-2 महिने वर्ष भाऊ भावाशी बोलत नाही, 1000 मेसेज सेंड करतात लोक, चांगले दिवस बरात, या ग्रुपून त्या ग्रुपला. काय पुरुषार्थ केला का जीवनात? अरे तुझ्या जीवनात खरं किती उतरलंय ते? तुझ्या भावाची काय जागा आहे? त्या काळात राक्षसाला कळत होतं रामाचा उद्धार व्हावा म्हणून सगळे रामाच्या पक्षात राहू नका, एखादा बिभीषणासारखा रामाकडे पाठवा, आपलं श्राद्ध करायला बिभीषण तरी शिल्लक आहे. राक्षसांना कळत होतं की एखादा बिभीषणाचा सैन्यात भरती करा आपल्याला. म्हणून भावावरती बहिणीवरती प्रेम करणं माणसानं शिकलंच पाहिजे. बहिणीवरती प्रेम करा, किती कोरडी माया बहिणीची. या जगात माय गेल्यानंतर आईची आठवण न येऊ देणारी, आईच्याच प्रेमाची बरोबरी करणारी जगात एक दुसरी जात आहे, तिचं नाव आहे बहीण. मग ती ज्ञानोबाईंची असली तरी मुक्ताबाई म्हणून बहीणच आहे, आणि तुमची माझी असली तरी बहीणच आहे. आपल्याकडून त्यांना नाही सांभाळावं. आमच्या सारख्याचा परमार्थ सुद्धा आमच्या भावाच्या भरोशावर. मला सुद्धा भाऊ आहे, आम्ही बाहेर फिरतो, घरच्या शेतीचं काही घेणं नाही, काय मिळालं काय गेलं. पण आमच्या दादांचे 2 फोन ठरलेले आहेत रविदास महाराज दररोज. आज कुठं प्रवास आहे आणि किती वाजता पोहोचला, समाधान वाटत. त्याच्या आधारावर मस्तीत परमार्थ करू शकतो माणूस. तुम्ही बाहेर फिरू शकता हे फक्त तुमच्या घरातल्या वातावरणाने. तुम्ही लय देखावा दाखवताय बाहेर. परमार्थ म्हणजे काय बोले बाबा म्हणायचे, असं इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवायचा म्हणजे परमार्थ नाही. आपल्याच माणसांची काळजी घेत, आपल्याच लोकांना आयुष्यभर जपत, खूप त्यांना लढा लावत, प्रेम करत जीवन पूर्णतेला न्यायच असतं. भाऊ म्हणून निवृत्तीनाथांनी काय सांभाळ केला नाशिक जिल्ह्याने, अवघ्या महाराष्ट्राचा. तुमचा नाशिक जिल्हा सांभाळणारा जिल्हा आहे. निवृत्तीनाथांनी सांभाळलं ज्ञानोबारांना, सोपान काकांना. बहीण भाऊ कसे असावे, माझ्या मुक्ताबाई सारखे असावे, माझ्या सोपान काका सारखे असावे. ज्ञानोबारांनी सांगावं, निवृत्ती ज्ञानदेव कोरोनाचे अन्न सांभाळी सोपान मजलाडी. आम्ही अन्न मागून आणतो, तुम्ही आपल्या मुक्ताबाईला सांभाळा. लहान मुक्ताबाईला सोपान काकांनी खेळवावं, सांभाळावं, आणि दोघांनी भिक्षा मागायला जावं. हे नाते कोणते टिकले पाहिजे. घराघरात आज तेच चाललंय. तुका म्हणे धन धनासाठी भीती प्राण लोक जीव घ्यायला पाणी पुढे. सख्या भावाचा खून व्हायला लागला या महाराष्ट्रात. ज्ञानोबाराय पाहतील या महाराष्ट्राकडे, छत्रपती शिवाजी महाराज पाहतील त्यावेळेला म्हणतील, अरे मुसलमानाची पोरं माझ्या सैन्यात भरती होती, पण भावासारखं प्रेम केलं रे. त्या हिंदूच्या अवलादी इतक्या नालायक नेतील की स्वतःच्या रक्तावरती प्रेम करू शकणार नाही. इतका नालायक मावळा या महाराष्ट्रात जन्माला येईल. माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात भावावरती प्रेम सुद्धा करावं वाटणार नाही अशी मूर्ख लोक जन्माला येतील, असं स्वप्नात वाटलं असेल आपल्या महाराजांना. परकीय धर्माचे लोक राजांवर प्रेम करायचे, आपल्या भावावर प्रेम नाही. सांगायचा मुद्दा एवढा आहे की इथून उठताना तरी आपण ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला असेल, तो गुन्हा मागे घेऊन जर बसून तडजोड होत असली तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. सुवर्ण इतिहासात, आपल्या सुवर्ण अक्षरात इतिहासात तुमच्या पवित्र जीवनाची नोंद केल्या जाईल. हे विशाल महाराज फुलेंचं वाक्य आहे. हे कीर्तन नाही, हे भाषण नाही, तुमच्या माझ्या घरातली चित्र आहे. कुणी एकत्र नांदत, कुणी दूर 10 हात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. खूप गोड म्हटलंय, कोणी म्हटलंय माहिती नाही. जात पात पाहोनी सारा व्यापार ठरतो. मोठेपण माणसाले कारे जन्मास घेत. कोणी लोळे वैभवात. तू श्रीमंत आहे पण का रे, तुझ्या भावाच्या त्याला 3 पोरी येते का, 3 पोरीच्या लग्नाला खर्च येतोय, तू नोकरीला, तुला नाही द्यावं वाटत त्याला एखाद्या पोरीच्या लग्नाला करणं, त्याला मदत. तू
काही नरकात जाशील का? तुझी पण लेखच आहे ती, तुला कन्यादानाचं पुण्य मिळेल. लेका ती लहान होती त्यावेळेला तिच्या बापाने पाण्याचा ग्लास मागितला, त्यावेळेला तुलाही तितक्याच प्रेमाने पाणी आणून द्यायचे रे. घरातले लेकीबाईला कोण नसतं महाराज, काका चुलता बाप, लेकीबाईला नसतात हे नाते. हे नाते तुम्हाला मला असतात. घरची लेख तो मुक्ताबाई स्वरूप असते. ती काकाने बोलावली तर बाबा याच भावनेने जाते. आणि बापन महाराज चुलता मरू द्या चुलता, त्याची पोर जितक्या आवाजात रडत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं रडत गावाच्या बाहेरून ती पोरगी येते. बाप नाही तिथं चुलता, हे प्रेम असत. कशाला म्हणतात? चला थोडा विस्तार झाला. कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. सगळीच नाते सांभाळण्याकरता संत चरित्र वाचावं लागतं. माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण नव्हे नव्हे, माझे मूळचे 3 सासरे. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही बाबा. त्यामुळे आपली वेळ झाली का संपलं नाही हो. खर तर महाराजांची भाषा, महाराजांची प्रमाण. आता तुम्ही म्हणाल इतक्या वेळ काय करत होता मग? काय करत होतो? तुम्ही काय गप्पा आणत होतो का? प्रवासच आपला अभंगाच्या दिशेने चालू आहे. की वेळेत थांबूया. 10-15 मिनिट इकडे तिकडे होतील. अजून 20-25 मिनिट आपल्या हातामध्ये आहे. काळजी करू नका. 2 हात वरती आलं काय जांभूळ. कोणी आहे का भीमा तुला पुण्य देणार? माझा भाऊ आहे. अर्जुनाने दिलं, परत जांभूळ 2 हात वरती आलं. सहदेवाने दिलं, परत 2 हात जांभूळ वरती आलं. नकुलाने दिलं, परत 2 हात जांभूळ वरती आलं. धर्मराजाने दिलं, परत 2 हात जांभूळ वरती आलं. 5 भावांच्या पुण्याच्या ताकदीने किती हात वरती आलं जांभूळ? 10 हात. अजून थोडीशी फांदी शिल्लक होती. भीमा कुणी आहे का आणखी? अमन आमच्या सुविद्य पत्नी तुमची बायको आहे, बोलवा त्यांना. सोडा संकल्प द्या, पुण्यदान करा. फाट 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 बोलायला लागली महाराज द्रौपदी. मला आताच दिसले का मी माझ्यावरनं जर आताच गेली का 5 भावांचं पुण्य संपलं मग बायकोकडे लक्ष जाते का? जीवाभावानं सेवा केली, काय ओळख केली, काय कमी पडली मी, कुठं कमी पड नाही ते बोल. सगळ्या द्रौपदी इथूनच सुरू झालं का बोलायला? देवा द्रौपदी तुला पुण्य द्यायचं का सांग? ती म्हणे तयार आहे मी पुण्य द्यायला. संकल्प सोडला. किती हात वरती यायला पाहिजे होतो जांभूळ? फक्त 2 हात. थोडीशी बाधी शिल्लक होती. द्रौपदीने संकल्प सोडता बरोबर ते वरती आलं नाही, 10 हात खाली आलं. आता इथे दावेदार आणले कारण लय बोलली होती ती अगोदर.
तुम्ही का हो इतकं भाषण करून थोडी पुण्यपदरात नाही काय झालं असं? तिथं नारद महर्षी आलेले सांगतात, बाई शांत होईस आता, काही रडू नको. पण म्हणे पुण्य काय आहे माझ्या पदरात? 5 पतीची सेवा करून पुण्य नाही. त्याचं कारण असं आहे, तू एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहिला. 5 पतीची जीवाभावानं सेवा केली द्रौपदी. फक्त एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहिला. त्या कर्णाच्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. तुझी वळालेली मान नुसती शरीराला वळाली नव्हती, ती मनासहित वळाली होती. ज्या वेळेला सेवेमधून, साधनेमधून, व्रतांमधून, उपासनेमधून मान मनासहित वळवली जाते, त्यावेळेला वळवलेलं मन आपल्या सगळ्याच पुण्याचा क्षय करतं. आणि तुझ्या जीवनात ते झाले. क्षणभर वळवलेलं मन जर जीवनातल्या सगळ्याच पुण्याचा क्षय करत असेल, तर ज्यांची मन रात्रंदिवस प्रपंचात गुरफटलेली आहे, त्यांना पारमार्थिक सेवा उपासना घडायची कधी, ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या तुकोबारांना नक्की होती. म्हणून एका साधकाला तुकोबारे सांगतात, बाबा रे, तुला मिळवायचंय ना प्रसाद जीवनात, मग माझा ऐक, तुझ्या मनाचा प्रवास तू थांबव. अभंगाचं पहिलं चरण. व्यवस्थित वाचलं, बघितलं, ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. तुकोबारांनी पूर्ण पहिलं चरण जे वापरलं ते निषेध मुखाचं वापरलेलं आहे. नाही वाटू मन, तुम्ही तुमचं मन वाटू नका, प्रवास करू नका. त्यापेक्षा काम करा ना. तुकोबारा म्हटले, काही न देखावे ते भिन्न. तुम्ही दुसरं काही पाहूच म्हणा. काय बोलताय तुम्ही महाराज? अहो तुकोबा या, समजा ही वस्तू पाहायची नाही तर ही पाहावी लागेल ना. ही पाहायची नाही तर ही तरी पाहावी लागेल. महाराज म्हटले, तुम्हाला कोणी सांगितलं की डोळ्याने पाहिलेलं सगळं काही असतं? मग आंधळे लोकांना पाहता येत नाही का? कैचे प्राप्तीची वेळे आंधळे मनाचे डोळे, की असं ते आपले डोळे आपण जागी ज्ञानोबा बोलतात. असलेले डोळे सुद्धा लोक बंद करून जीवन जगताय, ते डोळे सांगले आंधळे. तुकोबारांनी 3 आंधळे सांगितले. एक जीव आंधळा, एक साधक आंधळा आणि एक मुक्त आंधळा. जीव आंधळा म्हणजे काहीच त्याला कळत नाही, म्हणजे गंध लावले इतका सुद्धा गंध निर्माण झाला नाही परमार्थात, त्याला जीव आंधळा म्हणतात. काही नाही, त्याला काही घेणं देणं नाही. पारमार्थिक क्षेत्रामध्ये अजिबात त्याची वाटचाल नाही. काही लोकांना सप्ताह आला, वारी आली का परमार्थाचा ऊस येतो महाराज.
पंढरपूरला गेल्यावर लोक पाहा तुम्ही, ज्या लोकांचा बुक्क्याचा अर्धार्थी संबंध येत नाही गावात ते उभागण लावता पंढरपूरला सकाळी 3:30 वाजता. आता ज्याचा उभागण त्याचा चुला बंद, तो म्हणता बसा महाराज बसा महाराज बसा. समजा जीव आंधळे, एक साधक आंधळा आहे, आंधळ्या पांगड्याचा एक विठोबा तो आसुसलेला आहे भगवंता विषयी. एक मुक्त आंधळा आहे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आंधळा त्याला माहितीये की खरं काय खोटं काय, या आंधळ्याला माहितीये. राम राम दोन्ही अक्षरे राम राम दोन्ही अक्षरे सुलभाने सोप जागा मागिरिया पहारे का शेवटीचे गोड त्याची खरेगा. या विश्वनाथ बाबांचं जीवन पहा, शेवटचं जे गोड आहे ना ते हे आपल्या जीवनामध्ये जे गोड होणार आहे तो आजचा दिवस आहे. शेवटीचे गोड त्याची खरेगा. 96 वय होतं ना, 97 वर्षाच्या वयामध्ये हसत मृत्यू घ्यावा. मला नवल वाटतं केव्हाच. बघा बरं, मुलांची नावं बहिणींची नाव बघा, काय कुटुंब आहे. विश्वनाथ, विश्वनाथाचे सदाशिव, सदाशिवांचे विश्वनाथ म्हणजे वडिलांचं नाव सदाशिव, सदाशिवांचे विश्वनाथ. विश्वनाथानंतर बघा तुम्ही केशवराव, शिवाजीराव. बहिणींचे नाव बघा, रुक्मिणीबाई, रखमाबाई, अलकाबाई आणि मुक्ताबाई. काय नाव आहे सुंदर, काय परिवार वाटतो, व्यापकता आहे विचारामध्ये. शेवटचं जे गोड आहे ना महाराज, त्याची सुरुवात आज करावी लागते. काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट तन ध्यान द्या लावून नीट. जरी आयुष्याचा शेवट रोग करायचा असेल 2027 मध्ये, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या मुलाला पॉलिसीचा किती हप्ता मिळेल याची तरतूद केली हो लय हुशार लोकांनी. पण तुम्हाला जर उद्या सकाळी अटॅक आला माझ्यासहित, तर तुकोबरांना ज्ञानोबरांना उत्तर द्यायला जगाचा निरोप घेऊन आलो, काय केलं आम्ही जीवनात, त्याचा काहीतरी पुरावा गोळा करण्याची सवय आपण केली पाहिजे. या गावातून तुमची अंतरात्र ज्या दिवशी निघेल त्या दिवशी एखादी पोरगी आली पाहिजे इथं, तिनं तिची दोन्ही मुलं केली पाहिजे समोर, तुमच्या माझ्या प्रेताकडे पाहून तिने हात जोडले पाहिजे, म्हटलं पाहिजे जाओ काका जा बाबा, तुम्ही नरकात जाणार आहे हो काका, तुम्ही स्वर्गात जाणार आहे. मला आठवते काका, माझ्या गरीब बापानं माझं लग्न केलं त्यावेळेला सोयाबीनला 3000 रुपये भाव होता. 8 पोते सोयाबीन घरात होतं 24,000 रुपयाचं. 8 क्विंटल सोयाबीन मध्ये 24,000 पोरीचं लग्न करायचं जमणार नव्हतं. माझा बाप तुमच्या दारात आला, भीक मागितली माझ्या बापाने तुमच्या दारात 20,000 रुपयाची. तुम्ही 20 नाही काका 25,000 रुपये दिले. त्या 25,000 रुपयाच्या भरोशाने या गरीबाच्या पोरीचं लग्न झालं काकाचा. लय लोकांना उपकार आहे तुमचे. ज्याच्या मुलीचं लग्न ठरलं त्याच्याकडे तुम्ही जाणून बुजून गेला. ज्या गरीबाच्या पोराने व्यवसाय घातला त्याला तुम्ही जाणून बुजून त्याच्याकडे गेला. अडचण आहे का विचारायला गेला. वारीला कोणाला जायची इच्छा असेल, पैसे नसतील, तुम्ही त्याला पैसे दिले. कोणाला व्यसन लागलं तुम्ही पर्यायी त्याच्या पाया पडले, त्याचं व्यसन तुम्ही सोडलं. काका तुमच्यासारखा माणूस या गावात होणार नाही. तुम्ही अनेक मुलींच्या सोयीका चांगल्या ठिकाणी जोडून दिल्या, अनेक मुलांना कामाला लावलं. काका राजकारणात, समाजकारणात, धार्मिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात तुमचा मजबूत पाय होता, तुमच्या आवाजाला वजन होतं. काका तुम्ही गेलात काका, तुम्ही नरकात जाणार नाही हो काका, तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लेकीनं आणलेल्या 2 चिमुरड्यांना आशीर्वाद द्या काका, तुमच्यासारखा प्रसादांना मिळाला पाहिजे काका. पुन्हा जन्म घेताना आम्हाला असेच काका मिळू द्या हो.
की या काकांच्या आधारावर आम्हाला खूप काही प्रसाद जीवनामध्ये मिळाला पाहिजे. म्हटलं पाहिजे ना एखाद्याच्या पोरीनं आपल्या जे उरतंय ना तू कोणाला म्हटले एका मरण्याची सर एका एकदाच मराव. काही काही माणसं दररोज मरताय घरात, दररोज सुनेच्या हातून तरी मरताय, मुलाच्या हातून तरी मरताय, समाजाकडून तरी मरताय. कितीदा मरायचं एकदाच. आधीच तर मरता मरता यादी आपण पाहिली तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पाहिजे. खूप दिवस झाले. एक एक योनी कोटी कोटी फेरा. आता एक एक जन्म कोटी कोटी फेरा. आता योन्या किती आणि त्यात कोटी फेरे किती याचं गणित नाही जी दातारा. तरी आपल्याला अजून भानावर यावं वाटत नाही. आता जागा रे बाई थांबवायचं आज की काय कडे असा मार्ग झालाय. गायक वादक सगळं तयारीचं. साऊंड सुद्धा खूप सुंदर आहे. कीर्तन म्हटलं म्हणजे टाळकरी कीर्तनाचे अलंकार आहे. भजनाचं वैभव गायक वादक आहे आणि ते असलं पाहिजे. महाराज बळात बसलेल्या लोकांना सुद्धा त्याची आवड आहे गाण्याची. आता गाणाऱ्यांचे कान लगेच सांगतात आणि इथले कान तयार. तयारीचा कान लगेच ओळखायला. तयारीचा कान हलतो तिथलं तिथे. ज्याची काही तयारी नाही, ज्याचं स्वराचं किलोमीटरचं अंतर आहे तो कान हलत नाही. तसं बसलेल्या लोकांना स्वराचं चांगलंच ज्ञान आहे. ही माणसं बसलेली आहे. एक प्रमाण जरी यांच्याकडून म्हटलं तरी वातावरण बदलून जाईल. वातावरण मी पुढे म्हणतो तुम्ही मागे म्हणा. सगळ्या बसलेल्यांनी सगळ्यांनी शेवट तो भला शेवट तो भला माझा भाऊ गोडला माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा
कसं आतून येतं ते आतून आंबव नाही म्हटलं त्या बाबा. तुमचा काय म्हणून आहे का नवरा काय की बाया नुसती टाळी वाजवला जसा भुईमुगाच्या शेका पाकडून आला. अरे माता मावल्यानं हे म्हणत जा अगोदर आपल्या गावात आता कोजागिरी येईल त्या दिवशीपासून गावात वासुदेव फिरायचे. बाहेरचे नाही आले तरी गावात. आणि गावात वासुदेवाला काय म्हणत वातावरण यायचं ती बाई सूप घेऊन यायची आणि सूप त्याच्याकडे द्यायची. सूप कळतं ना तुम्हाला? सूप 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 नाही हे सूप पाखडण्याचं सूप. सूप आता तिकडे उघड झालं सगळं. हे सूप म्हणजे सुपात ज्वारी गहू ज्वारी द्यायच्या आणि ती ज्वारी म्हणे कारण आता इथून पुढे धान्य घरात येतं शेतकऱ्याच्या. दसरा आला विजयादशमी आली की धान्य घरात यायला. आता तुमच्याकडे ज्वारी सोंगायला सुरुवात झाली असेल, आमच्याकडे सुरुवात झाली. मके ज्वारी बाजरी आता काढणीला येईल. सोयाबीन पासून सगळं कडधान्य आता निघायला लागलेलं आणि ते घरात आलं की मग आलेल्या बैलजोडीची लोक पूजा करायची आणि तिथून पुढे ते धान्य शुद्ध करून घ्यायचे भजनाने. दान पावलेच्या सुपात घातलं की मग तो ते फिरवायचा. आवाज द्यायचा मी आलोय गातो सुरलेलो मी ऐका चित्त करायचा. अहो माझा ऐका गाडी संताची सगळे पूजा करी काय आवाच्या म्हणे तुम्ही असं राहा पूजा करा दान करा. मी तुमच्या दारावर आलोय वासुदेव करीतो फेरा तू अध्यापिकांनी तर सुडा सावध होईल गावाला बज बज तू शारंगरा विनंती करायचा मी तुमच्या दारात आलोय. अरे हे दारी नाही काल वेगळ्या वेगळ्या प्रकरणात महाराज वेगळे वेगळे आणि त्या वेगळ्या वेगळ्या प्रकरणातली एक एक थोडी विनोदाची झाड ती पावली काय वारकरी पावले आहेत वारकरी फुगड्या. त्या बांगो बांगो मध्ये डीजे नाचणाऱ्या येण्याना काय करणार वारकरी. अरे जरा भजनाची आता मैदानात तू का म्हणे वृद्ध होती तर रे तू तर ओरिजिनल तरुण आहे. इथं म्हातारे सुद्धा तरुण होता ते वैभव भजनाचं तुझं ज्ञानपणा तुकाराम म्हटलं एका तालात 4 लाख माणसं बोलतात. एका तालात लागली समाधी. समाधी कशाला म्हणतात भजनातली असं सहज होतं ना ते. एक आई मला म्हणे महाराज आमचं पोरगं कमरेच्याच खाली आलं. म्हटलं तो पोटात होता त्यावेळेस तुम्ही काय केलं ते म्हणे मीन टीव्ही मीन टीव्ही. म्हटलं तेच होतं. भजन केलं असतं तुम्ही वारीला गेलं असतं नाचत जाईल त्याच्या नाचा. कधी कधी दरवाजा बंद करा दररोज 10 मिनिट नाचा. खरं सांगितलं तुम्हाला. दरवाजा लावा आत नाचा 10 मिनिट. नाचलेल्या माणसाचं मन हलकं होतं. नाही ते नाचून का पण दरवाजा लावून. सध्या काळ तसं नाही. मन हलकं होतं. नाचने से मन हलका होता है डोंगरेजी महाराज. हम संसार के सामने क्या नाचते हो पगले
नाच ना है तो मेरे भगवान के लिए, भगवान के सामने नाच, संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा। रडतो काय, हसतो काय, हसायचं देवा करता, रडायचं देवा करता, काळ होता आता नाही। पग घुंगरू बांधली रामाची, माझं नाचवत वाटतं हा भजनाचा आनंद आहे खरंच। गेली 2 वर्ष सगळं बंद होतं, आता कुठं तवे तापायला लागले। काय भजनाचा आनंद आहे। अहो वारी आली का असं रडायला यायचं रडला। आम्ही मुक्ताबाईच्या फडावरून परवानगी होती, 2 एसट्या घेऊन गेलो, पहिल्यांदा सुनु सुनु पाहिलं पंढरपूर। ऐसा नामघोष सांगा कुठे म्हणणारे संत सुनु सुनु वाटत होते। दोन्हीचा हात भरले गणदार, अपार मिळाले वारकरी रे, ते दिसत नव्हतं चित्र पाहिजे, पण हा आनंद काही वेगळा आहे। कीर्तनात सोडा, गावात सोडा, शेताला गेले तुम्ही 20 वर्ष अगोदर तरी चांगलं ऐकायला यायचं। शेतात लोक मोठ हाकलताना सुद्धा अभंग म्हणायचे, नाट म्हणायचे, अगाय सावळ्या सगुणा गुण निधीना म्हणारा, आमची परिसरावी विज्ञापना सांगवाडी दिना आपुदिया। शिव्याने देत होते बैलाला, निर्जीव वस्तूला शिवाय देतात लोक। आता निर्जीव त्यावेळेला बैलाचा सुद्धा सन्मान करायचे लोक, त्याच्यामध्ये अभंग गायचे, नाट गायचे। सुशिला होता सासूरवास, बहुतांचा बहुत दिस, बहुकाले मोरविला सोच आत्मा उदास ठाकुराचे। हे पांडुरंगा तुझं नाम जयाचे नाम पाप नासी, लक्ष्मी आईसी जयाची दासी। अहो दळणवळाच्या बाया सुंदर माझे जाते, सासू बसायची आणि ती सोनाना म्हणायची, तू निरोबराची गवळण म्हण, तू नाचाची गवळण म्हण, तू तुकोबराची गवळण म्हण। आता मध्ये एखाद्या सासू त्या जात्याला कधी खुटा राहत आपलं नाव म्हणा तुम्ही सासू तर खुट्याने कोणती साधू सांगू शकतो सुनेला तो अभंग? आता नाही, आता फक्त किचन मधून एकच आवाज येतो, जीवन साथी दिया और बात। तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे ऐकलं? मी ना माझ्या घरी ऐकलो। तुमच्या घरात तुझ्यात काय नवल? सगळ्यांचं रडगाणं येतच आहे मला। तुम्ही शेताला लोक बैलाला आवाज द्यायचे तर प्रेमाने द्यायचे, चले रे सरजा चले रे राजा बिग बिगडला ती गोल चालायची मराठी गाणे, आपुलकीनं जोडणारे गाणे। काळ्या मातीत मातीत ती भोल चालते, ती भोल चालते, भोल चालते, किती बरं वाटत। आता काही मजा नाही राहिली। चला थोडा विस्तार झाला, 12-20 झाले। सांगायचा मुद्दा एवढाच आहे की निषेध मुखाने तुकोबराय सांगता, हे पाहू नका ते पाहू नका। विधिमुख सांगा, विधिमुख तुकोबराय, तुम्ही टाळाटाळ काय करता आम्हाला ते पाहू नका। अरे तुम्हाला कोणी सांगितलं डोळ्याने पाहिलेलं जग असतं? या डोळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जगात काहीतरी पाहण्यासारखं आहे। काय पाहण्यासारखं आहे? पाय विठोबाचे चित्ती ते पहा। किती वेळ पहा? असो द्यावे दिवस रात्री, अरात्र दिवस परमात्म्याचे चरण करून पहा। कोण्या स्वरूपात पहा? तुमचं अंतःकरण जर इतकं निर्मळ अजून झालेलं असेल की जगाच्या मालकाच्या चरणा व्यतिरिक्त हृदयात काही नाही,
तो माझा 5 मिनिटाचा भागवश आहे का? जर देवाची चरण हृदयामध्ये पाहावी तितकी उंची आपल्याला मिळाली नसेल, त्याच्या घरात जन्म घेतला, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, त्या आई वडिलांचे नजरेला दिसणारे पाय देवाचे समजा आणि त्या चरणावरती आपलं आयुष्य समर्पित करा. पंढरपूर तीर्थक्षेत्र होतं म्हणून देव पंढरपुरात आला, की पांडुरंग पंढरपुरात आला म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं? बोला. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आला म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं, की पंढरपूर तीर्थक्षेत्र होतं म्हणून पंढरीचा पांडुरंग पंढरपुरात आला? पांडुरंग परमात्मा आला म्हणून पंढरपूर. माझा प्रश्न तुमचं बरोबर आहे, माझा प्रश्न एवढाच आहे साधा. तो आला म्हणून तीर्थक्षेत्र झालं की तीर्थक्षेत्र होतं म्हणून हा बाबा आला? करेक्ट, तीर्थक्षेत्र होतं म्हणून हा बाबा तिथं आला, आला म्हणून झालं नाही. का तीर्थक्षेत्र होतं? अरे त्या चंद्रभागे मैयाच्या तटाकावर पुंडलिकासारखा महान भगवत भक्त आई वडिलांची सेवा करत होता, आणि त्या आई वडिलांच्या सेवेपोटी पुंडलिकाच्या भावार्था किंवा नाही घडविला नाही बैसविला भेटावया आला. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते काहीच नव्हतं तेव्हा पुंडलिकरायाने तिथं सेवा केली. त्या सेवेच्या बळावर नाही घडविला नाही बैसविला, त्याला कोणी घडवलं नाही कोणी बसवलं नाही. परात्पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तेनी मज बुडता हात दिदला तुझम्या फुलवरा बांधिला. त्या पुंडलिकरायानं तुम्हाला मला तारलं आणि देव आणला. एक प्रमाणित घोड आहे महाराज. आई वडिलांच्या सेवेमुळे काय होऊ शकते या जगात? तुकोबारा बोलतात, पितृसेवा पुण्य लाभले निधान ब्रह्म सनातन अंगसंग. पितृसेवेच्या आधारावर त्या बलावर जगाचा मालक पंढरीत येऊ शकतो. का हो वारकऱ्यांनो, विश्वनाथ बाबांच्या श्राद्ध विधीने या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गाडे परिवाराकडे देऊ जगाचा मालक कृपेच्या भावनेने पाहणार नाही. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आई वडिलांच्या सेवेमुळे देव युगेयुग उभा राहतो, त्याच माझ्या गाडी परिवाराची ही पितृसेवेची उपासना पाहून, हे प्रेम पाहून या घरावरती कृपा करायला सुद्धा तो तयार आहे. फक्त एकच, असू द्यावे दिवस रात्री रात्रंदिवस त्याला अंतःकरणामध्ये ठेवा. जर यदा कदाचित दुःखाचा प्रसंग आला, कोणाला सांगायचं नये का कोणती कोणाला शरण येऊ नये. लोक कोणालाही शरण येतो, याचे पाय धर त्याचे पाय धर, आपल्या अकलेचं दिवळ कोणाच्या पायावर काढू नये. शक्यतो कोणाच्या पायावरती आपली बुद्धी गहाण ठेवू नये. ठेवायची असेल तर ज्ञानोबारांच्या ठेवा, तुकोबारांच्या ठेवा, माझ्या निवृत्ती दादांच्या ठेवा. ज्यावेळेला संतांकडे तुम्ही काकुळतीला याल त्याला इतरत्र कुठं तुम्हाला झोकायची वेळ येणार नाही. नये काकुळती. आणि यायचं झालं तर येऊ हरी भक्ती. यायचं असेल तर आपल्या भक्ती मातेला शरण या. भक्ती आपली माता आहे. बाबा अहंकार शिरण दाट गुरुवचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बळवंट तेने मार्ग दाविला नरहरी रामा गोविंदा वासुदेवा.
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा माझी भक्ती आई भेटली आणि त्या आईने मला तारलं. म्हणजे ओ हरी भक्ती नाही का कुलती कोणा ही ओ हरी भक्ती भक्ती मातेला शरण या. शरण येताना सुद्धा असो द्यावी दिवस रात्री काय पाय विठोबाचे चित्ते विठोबा काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असू द्यावे दिवस राती विठ्ठल नाही का कुळती कोणाली हरिभक्ती कोणाला शरण म्हणतात यायच असेल तर भक्ती मातेला शरण या. भक्ती आपली आई म्हणून जर तिची उपासना केली तर ती भक्ती आपल्याला एक दिवस तारते. चांगल्या चांगल्याना भक्तीने तारलं. आपल्याकडे यादीच्या यादी आहे, फार वेळ त्याचा विस्तार नको. आपल्याला हरिपाठ आहे का तो कुटुंबाच्या वतीने विश्वनाथ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम तुमच्या खिशात हरिपाठ येतोय. हा नुसता खिशात ठेवू नका, तुमच्या नातवांकडून पाठ करून घ्या. 2-4 वेळेला त्यांच्या पुढे तुम्ही म्हणा, त्यांना तुमच्या पाठीमागे म्हणायला हवा. राजा राणीच्या कथा गोष्टी सांगितल्यापेक्षा आपल्या नातवांना हरिपाठ शिकवा. काय मिळेल हरिपाठाने? ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग असो. तुम्ही जर एकदा हरिपाठ म्हटला ना तर या विश्वनाथ बाबांची यात्रा सुखद होईल. तुम्ही जर एकदा हरिपाठ म्हटला ना तुमच्या वाडवडिलांची यात्रा सुखद होईल. असं वैभव हरिपाठामध्ये ज्ञानोबा यांच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे, ते वैभव आहे. आपण म्हणा आणि हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरी 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 म्हणता 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 अगणित पुण्य वाढावं लागेल. इतकं पुण्य अगणित, त्याचं गणित होत नाही महाराज. देवाच्या रूपाचं गणित होत नाही, देवाच्या नाम घेतल्याचं पुण्याचं गणित होत नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळ, लावण्याचं गणित नाही, नामाच्या पुण्याचं गणित नाही. तुम्ही फक्त शरण या आणि
पुण्य गोळा करत चला. हा पुण्य कमवण्याचा देह आहे. मानवी देह इतका पवित्र आहे माता भगिनींना ऐका. हा पुण्य कमवण्याचा देह आहे. हे पुण्य कमवण्याचं जीवन आहे. त्याला या देहामध्ये येऊन सुद्धा पुण्य कमावं वाटत नाही. मग कधी कमवायचं पुण्य? जोडा पुण्य. एकदा पुण्य बहुता सुकृताची जोडी. ते जोडत 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 गेलो, पुण्य गोळा झालं तर देव आवडायला लागेल. कारण ज्ञानोबांनी सांगावं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मग आजी फळासी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताजी. अहो यांची भेट मला होते. हे पुण्य आहे. नये कापुडती कोणा येव हरी भक्ती पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. जाता जाता सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो आणि या विश्वनाथ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवाराने केलेल्या उत्सवाचं भरपूर पुण्य त्यांना मिळून आपल्या आई वडिलांना ते समर्पित ते करण्याकरता आज तयार आहे. आज विश्वनाथ बाबा तुम्हाला आशीर्वाद देत आहे. शिवाजीराव केशवराव त्यांचा जो परिवार आहे आणि 4 बहिणी, त्यांच्या परिवाराला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती भावी तया. तुम्हाला आशीर्वाद देता आणि म्हणतायत की तुमचं खूप कल्याण हो. तुमचा जीवनाचा प्रवास हा वारकरी विचारधारांनी, वारकरी विचार संस्काराने संपन्न हो. हा आशीर्वाद आई वडिलांकडून मिळवा आणि तुम्ही सुद्धा आयुष्यभर परमार्थ करा. ज्ञानोबा तुकोबांच्या सेवेचं व्रत घ्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम एवढंच म्हणा. कारण हे भजन देवाला सुद्धा प्रिय महाराज. असो या भक्तीच्या भक्तीच्या नादात तिला आई म्हणून तुम्ही जर तिला शरण आलात, मनाचा प्रवास थांबवला आणि अंतःकरणामध्ये देवाचे चरण कमल संपादित केले, स्थिरावले, त्यांना विराजमान केलं, तर मात्र तुकोबा सांगतात, तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. भगवान परमात्मा तुमच्या माझ्यावरती कृपेची सावली करेल. साई या शब्दाचा अर्थ आहे सावली. तुका म्हणे साई सावली करेल आणि करील कृपेची विठाई. विठोबाने म्हटलं, कारण कृपेची सावली करायला मायच बनावं लागतं ना, बाप बनून नाही चालत. घरातल्या कोणाही दरवाजातून समोर जा, बायको पाहते पिशवीकडे काय आणलं, पोरं पाहतात किती खाऊ आहे, पोरगी पाहते शाळेचं काही दिसतं का. पण घरातल्या मागच्याही दरवाजाने गेला तरी घरात आलेल्या लेकराला हातात तांब्या देऊन त्याला हात धो आणि ताटावर बस म्हणणारी मायच लागते की नाही हो. तशी कृपेचा विठोबा नाही आज कृपेची विठाई. तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. ती माझी सावली विठाई फार करुणा घन आहे, कृपाळू आहे. काय परमार्थात क्रांती केली महाराज संतांनी शब्दात. वारकरी संप्रदायाच्या पायीक असणाऱ्या साधकांना तुकोबांनी ज्ञानोबांनी सांगितलं, अरे आपल्या देवा इतका कृपाळू आणि उदार देव जगाच्या पाठीवर दुसरा नाही. तुम्ही काय इकडे तिकडे शरण येता रे. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली की चालली तिचं दूध प्यायला. दुसऱ्याची माय गोरी दिसली म्हणून तिचं दूध पिणं इतके नालायक होता. पण अरे माझी माय दिसायला काळी असेल, माझ्या आईच्या काळ्या काशीतली अमृताची धार माझ्या शरीरात पाठवण्याची शक्ती प्रदान करते. तसा माझा जगाचा मालक सावळा आहे. सावळा काही त्याला सावळा म्हटलं तसा तो काळाच आहे. ठाईचाच काळा अनादी बहु काळा. पण चांगल्या चांगल्याना बोलवलं वेदासी काही
ती दुकाने सारी गरीब लोकांची विठाई ती कृपा संपादन करण्याकरता त्या विठोबाकडे आज विठाई म्हणून करताना त्याच्याकडे जाऊया प्रार्थना करूया देवाला कोरोनासारख्या महामारीचे नंतर वाचवलं रे 2 वर्षाच्या महामारीला मी जिवंत तुझ्या भजनात आहो या विश्वनाथांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आमची तुला प्रार्थना देवा तुझ्या कृपेकरता उभे आयुष्य तुला समर्पित करतो कृपेचा अनुग्रह तू आमच्यावर देतो अरे माहिती आहे देवा तू या मनात आलं तर तू स्वात्याला सुद्धा साधले आमचे अपराध असतील आमचे पाप असेल आम्हाला पडला दे हे सगळ्या हे कृपाळू या घरात रुपये कर संजीवन जगाला हात पण जगण्याचा आमचा जीवन हो आणि आम्हाला तार या भवसागरातून या संसार सागरातून तारून या चरणाजवळ विश्वनाथांना विराम दिला तसा या जीवनाचा सुद्धा विराम होते आम्ही प्रेम मागण्याकरता तुझ्याकडे येतो प्रेम सदा हो प्रार्थना देवा तुझे करण्यात राहू दे रात्र दिवस राहू दे तू माय तू बाप सफया कृपाळू गणा परमात्म्या दुसऱ्याचा आठवण सुद्धा या पवित्र जीवनामध्ये आम्हाला होऊ दे ही प्रार्थना करूया सगळ्यांनी सरळ बसा झालेली सेवा ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो आणि या वाणीला विराम देतो मोठ्या प्रेमानं मुक्ताबाईचं भजन करायचंय सर्व सगळ्यांच्या मुखातून ज्ञानोबरांचं भजन आलं पाहिजे सगळ्यांनी तुम्हाला आमच्यात काही कुत्रे वाटते का मी 450 किलोमीटरचा प्रवास करून आलोय रात्री अजूनही रात्रीच्या कीर्तनाला जायचं तुम्हाला काही असं वाटतंय का आम्ही चोरते वांग वगैरे जरा मोकळे सोडा आज भजनाशिवाय काही नाही तुका मध्ये दे भजन प्रमाण काय थोडंपणा जाणार येते सगळ्यांनी भजन 2 मिनिट फक्त कीर्तन संपले ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला म्हणता बघितली म्हणा साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया सावकाश म्हणा साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया चैतन्याचा जिव्हा ज्ञानोबाराया धन्यवाद सगळ्यांनी कृपेचा कोवळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया हे सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया No.
Oh,